ज्यांना लई महान गोष्टी भेटायच्या देव त्यांना पार रस्त्यावर आणला असतो माहित तुम्हाला. सगळे कोण तोडत असतो, सगळे कोण. पेशन्स म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात वाईट काळ आहे पण आतमध्ये शांतता आहे, ब्लेम नाही आणि तुम्ही तुमचे कर्तव्य करता, त्याला पेशन्स मान. कधी कधी मोठ्या नेत्यावर जर आरोप लागले ना, हजारो लोक ते म्हणत असतील की असं आहे, तर समजून घ्या रामाच्या याच्यामध्ये राम म्हणे त्यावेळेस प्रजाचं मत नाकारलं गेलं. या शरीरात तू कर्तव्य करणं, धर्म करणं, काम करणं याच्यात आनंद आहे, हे राम सांगून गेले. देव म्हणतात आम्ही एवढं प्युअर वागून सुद्धा आमची धुलाई आहे, तुला तर मर्सिडीज घ्यायची. पण जेव्हा आपल्या समोर प्रॉब्लेम येतो ना, फेमस व्हायचं असतं ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून, पण हे काय म्हणतो आलाच का. तुकाराम महाराज का बनले. क्वेश्चन आहे. दुष्काळ पडला त्यावेळेस अन्नधान्यासाठी लोकांनी किती कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्यांना रिअलाईज झालं की हे जगामध्ये काहीच नाही आहे. दुःख आलं त्यांच्या आयुष्यात, हे कळलं की काही नाही आहे जगामध्ये. आणि मग त्या आध्यात्मिक मार्गाला आले. शेवटी त्यांचे पोतळे त्यांनी टाकले, वया सोडून दिल्या. दुष्काळ पडला म्हणूनच तुकाराम महाराज झाले असं मला वाटतं. कृष्ण काय आहेत. बरं, कृष्ण आले असते बांगल्यामध्ये, शिकले असते, प्रेम केलं असतं, ॲरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज केलं असतं, त्यांच्या पोराला शिकून त्यांचं संसार बिंसार टीम बनून डांगराडंगरी झाले असते आणि कृष्ण गेले असते. तर कृष्णाबद्दल तुम्ही चर्चा केली असती का. व्हाय वी आर टॉकिंग अबाउट कृष्णा. त्यांच्या येण्यामुळं आईबापाला जेलमध्ये जावं लागलं. प्रॉब्लेम. त्यांच्या येण्यामुळं प्रत्येक घरातल्या लहान बाळाची हत्या झाली कृष्ण आहे म्हणून. माहिती तुम्हाला. बाळ जन्माला आलं का मारायची. ऋषी मुनीच्या तपश्चर्या भंगवायला लागल्या. प्रॉब्लेम्स. कृष्ण काय आहेत. कालिया दमन काय होता. जो साप काय करायचा, विषाने यमुना नदीला विषाने घाण करायचा. त्रास होता, प्रॉब्लेम होता, सॉर्ट आउट केला. कालिया दहन चर्चा चालू आहे का नाही, राईट ऑर रॉंग. त्यांच्या लाईफमध्ये जे पण वेगवेगळे राक्षस पाठवले मामाने, काय होता त्याचा सामना केला का पळून गेले. सामना केला. मग त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या सिच्युएशन घडल्या त्या सिच्युएशनला त्यांनी फेस केलं, ॲक्सेप्ट केलं, लढले त्याच्यासोबत, का ब्लेम केला, का पळून गेले, का शांत बसले, न्यूट्रल राहिले नाही. जेव्हा कळलं की पांडव ज्यांना पूर्ण भारतवर्षाचं त्या राज्य द्यायचे युधिष्ठिर महाराजांना, त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, ज्यांना लई महान गोष्टी भेटायच्या देव त्यांना पार रस्त्यावर आणलं असतो माहिती तुम्हाला. सगळे कोण तोडत असतो, सगळे कोण. पण प्रॉब्लेम लाईफमध्ये आल्यानंतर पण सकारात्मक भूमिका, नो ब्लेम, नो आर्ग्युमेंट. पेशन्स म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात वाईट काळ आहे पण आतमध्ये शांतता आहे, ब्लेम नाही आणि तुम्ही तुमचे कर्तव्य करता, त्याला पेशन्स मानतात. पण वाईट काळ आहे, तुमच्या आत नकारात्मक भाव आहे, ब्लेम आहे, आर्ग्युमेंट आहे, त्याला पेशन्स म्हणत नाही आहे. तो टायमिंग पिरियड आणखीन वाढत जाणार. कळतं आहे का. पेशन्स म्हणजे कर्तव्य करत असताना मनामध्ये ॲक्सेप्टन्स भाव, शांतता, याला पेशन्स म्हणावं. पण कर्तव्य करत असताना नकारात्मक भाव, ब्लेम आणि तुम्ही काम पण करत नाही आहेत, त्याला पेशन्स म्हणून जमणार नाही. मग प्रॉब्लेम्स कृष्णांच्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा आले, अर्जुनांच्या लाईफमध्ये आले, कर्णाच्या लाईफमध्ये आले, जिथं जिथं प्रॉब्लेम्स आहेत तिथं तिथं काय आहे, ऑपॉझिटी. हे तर मान्य आहे तुम्हाला. गीता सांगितली, कुठं सांगितली बरं. अर्जुन न लढता पण झाला असतं ना, लढायला लावलं भाऊ. आणि लढायला लावण्यासाठी ते काय बोलले त्याचं एक बुक तयार झालं आणि 5300 वर्षानंतर आपण त्या बुकबद्दल टॉक करू राहिलो. समजलंय. प्रॉब्लेम अर्जुनाला प्रॉब्लेम होता, कृष्णाने काय केलं, सोल्युशन दिलं. फेमस झाले का नाही दोघं. राम फेमस काय आहेत. रामाने जर असा विचार केला असता, चला आपल्याला वनवासाला पाठायला लावते, सगळी प्रजा आपल्या कोण आहे, आपण काय करू, कोणाचं ऐकूया, तर रामाबद्दल आता बोललं असतं का. प्रजा तयार होती माहिती आहे ना तुम्हाला. भरत महाराज जंगलात आले ते घ्यायला, एवढी सगळी दुनिया गुरु बिरू सगळे मानतात, तरी राम पुन्हा आले नाही. कारण की प्रजा पण सत्य नसती. कधी कधी मोठ्या नेत्यावर जर आरोप लागले ना, हजारो लोक ते म्हणत असतील की असं आहे, तर समजून घ्या रामाच्या याच्यामध्ये राम म्हणे त्यावेळेस प्रजाचं मत नाकारलं गेलं. समजतंय का तुम्हाला. पण स्वतः डिस्कम्फर्ट होण्यासाठी प्रजेचं मत नाकारलं गेलं. स्वतः दुःख भोगण्यासाठी प्रजेचं मत नाकारलंय, सुख भोगण्यासाठी नाही. कधी कधी चोडून मोडून आपण गोष्टी डिस्कस करतो. तर राम राजा काय येतं, संघर्ष, संकट. तुम्हाला काय वाटतं, शास्त्राच्या आतमध्ये काही रामाला वनवासाला पाठवले, कोणी पाठवलं.
उद्या राज्याभिषेक होणारे कैकेयीला भेटायला गेले आणि म्हणले मला तुला एक मागायचे, देशील का? ते म्हणले माग बाळा, आत्तापर्यंत काय नाही दिलं. म्हणले आत्ता जर तू मला जे पाहिजे ते जर दिलं तर तुझा नवरा तुझा त्याग करन, जगात तुला कोणी रिस्पेक्ट देणार नाही, इतिहासात तू कलंक म्हणून येशील, तुझं नाव पण कोणी ठेवणार नाही. असं कैकेयीला बोलले भगवंत. म्हणले बाळा तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. प्युअर अध्यात्म आहे. वरवर ही दुनियाला भौतिक जगात हे उदाहरण द्यायला आहे ना, कैकेयीचं उदाहरण दिलं जातं. पण आज शास्त्रामध्ये भगवंतानी मागून वनवास घेतलाय. काय केलंय? मागून वनवास घेतलाय. आणि जिला मध्ये घातलंय बघा ना, आकाशवाणी झाल्यावर आईबापाला जेलमध्ये घातलंय. महान कार्य करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. आणि त्या परीक्षेत ते पास होत असते तर समजून घ्यायचं की तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल वेळ त्यांच्यासाठी देऊ शकतात. आणि मन तयार झाली ती. मग मला सांगा, ही जी घटना आहे, रामाने जो वनवास स्वीकारला, आध्यात्मिक डीप जे शुद्ध भक्त आहेत त्यांना ही लीला समजतात. असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की याच्या ह्या गोष्टीवर बिलीफ तयार होतो. पण जनरली आपण ऐकली का? तर काय असोसिएशन, कैकेयीने काय केलं, त्याचं मन दूषित केलं. एवढं प्युअर मन म्हणजे चुकीच्या संगतीत माणूस काय होतो, घाण व्हायलाच लागतो. आणि मग रामांना वनवास भेटला म्हणून आपण रामाबद्दल बोलतोय. हे तर मान्य आहे तुम्हाला? कम्फर्ट कुठं होतं? आनंद कुठं होता? रिलॅक्सेशन कुठं होतं? हे रॉंग आहे. संपत्तीमध्ये आनंद नाही आहे, कम्फर्टमध्ये आनंद नाही आहे. या शरीरात थ्रू कर्तव्य करणं, धर्म करणं, काम करणं, याच्यात आनंद आहे. हे राम सांगून गेले. या शरीराला ॲक्टिव्ह ठेवणं. हे शरीर जसं देवात जळून काय करतो, लोकाला प्रकाश देतो. सूर्य जळून काय करतो, लोकाला प्रकाश देतो. नदी पाणी पिती स्वतःचं. हां, झाडं स्वतःचं ऑक्सिजन घेतात, झाडं स्वतःला फळ खातात. नेचर काय करतं? देतंय ना, देतंय, देण्याचा प्रयत्न करतंय. मग भगवंत काय म्हणतात की कम्फर्ट, संपत्ती गोळा करण्यात, मान सन्मान भोगण्यामध्ये आनंद नाही आहे, सेवा करण्यामध्ये आनंद आहे, काम करण्यामध्ये आनंद आहे. तुम्हाला फील झालं आहे का कधी कधी? फील्डवर असल्यावर नवीन लोक भेटतात, टॉक होतो, नवीन रिश्ते, तो वेळ, टॉक, लोकांचं ज्ञान, एक्सचेंज होणं, मजा येते काम करताना. माझ्या डेस्टिनेशनमध्ये का जर्नीमध्ये? कशात आहे मजा? कशात आहे? मग रामांना जर्नी करता आली असते का आयुष्याची राजमहलमध्ये? मग तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये 5-6 तास घालून राहिलात, तुमच्या घरामध्ये 12-13 तास घालून राहिलात. फोनवरचे नकारात्मक गोष्टी लोकांच्या काय नाही आहे त्यांच्या ते सांगण्यासाठी 2-3 तास फोनवर लोकांना घालून राहिलात. व्हॅल्युएबल प्रोडक्टिव्हिटी वेळ कुठे आहे? विचार करण्यात 2 तास वाया घालून राहिलात. लय महत्त्वाचं टॉपिक टॉक करू राहिलो. एक्झॅक्टली काम करायला वेळ कुठं भेटतोय? 4-5 तास मोबाईलमध्ये गेले, 10-12 तास घरामध्ये गेले, 2-3 तास फोनवर बोलायला गेले, काही ओव्हर थिंकिंग अज्ञानपणात करण्यात गेले, आणि फार थोडंफार काम करण्यात वेळ जाऊ राहिला आहे. तर राम भगवंताच्या आयुष्यात संघर्ष आला म्हणून राम भगवंत बनले. बुद्ध माहिती आहे? बुद्धांना बुद्धत्व कधी भेटलं? नुसतं त्या कम्फर्ट झोन त्यागला त्यांनी. सगळं सुख, समृद्धी, संपत्ती त्यागून कुठे गेले? केस बिस कापून, भगवे वस्त्र घालून, सोनं बिनं काढून कुठे गेले? जंगलात गेले. जंगलात लगेच त्यांना ज्ञान भेटलं. वेगवेगळे मार्ग अवलंबले त्यांनी. उपाशी राहिले, इंद्रियाला पीडा दिली, आणि शेवटी शांत चित्ताने जेव्हा एका जागेवर सगळे प्रयत्न फेल झाले, शांत बसले, तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि भगवान बुद्धांनी अष्टांग योग दिला. मग त्यांचं लाईफ संघर्षातूनच बुद्धाप्रेम गेले. त्यांचं नाव काय होतं? सिद्धार्थचे बुद्ध होण्यासाठी एक जर्नी होती. राईट और रॉंग? मग संघर्ष कुणाच्या लाईफमध्ये नाही आहे? तुकाराम महाराजाच्या लाईफमध्ये, ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनामध्ये काय संघर्ष होता? तुम्हाला फेमस व्हायचं आहे का नाही व्हायचं? मग संघर्ष चूज करायचा का? प्रॉब्लेम नसणारी लाईफ पाहिजे का प्रॉब्लेम असणारी लाईफ पाहिजे? बोला. कोणी बॉलिंग टाकायलाच नसेल तर सेंचुरी कधी व्हायची? पण बॉल टाकल्यावर कुठंच पण लागू शकतो. तो डोक्याला लागू शकतो, पायाला लागू शकतो, कमराला लागू शकतो, अवघड ठिकाण लागू शकतो. एवढे कुठाने आहेत तरी म्हणतात टाक बॉल आणि खेळतात.
राईट और रॉंग? किती लोकांना माहिती आहे बॉक्सिंग रिंगमध्ये किंवा ते नाही का WWF वगैरे खरं असतं का ते? रक्त बित काढतात. आता हे खरं आणि खोटं, तुम्ही खरं मानणारे पण इन्फॉर्मेशन सोर्स आहे आणि खोटं मानणारे पण काही जण म्हणणार सर इन्फॉर्मेशन खरी आहे कशावरून? लढा, शोधा. आता इथं खरं आणि खोटं कसं ठरवायचं? मला नाही माहित लाईव्ह असते का व्हिडिओ असतो, कशी असते? आणि मी बघितलं की एवढं रक्त भांबाळ होतं. खरंच पोरांनो, मरतात लोक, डेड होतात रिंगमध्ये. का एवढा पेन का? मी काय म्हणतो, एंड होऊन काय होईल? एक तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही तर नाही होणार. राईट और रॉंग? मी आता एवढा माइंडसेट, एवढे इंजेक्शन का दिले? आता प्रॉब्लेमवर घेऊन आलोय. तुम्ही देवाला मानतात ना. आणखीन जिजस जे आहेत त्यांना कुठं लटकवलं गेलं होतं? का घड्याळाच्या फ्रेमला कुठं लटकवलं होतं? आणि काय केलं होतं? का चिकट टेप लावली होती? लटकवले. देव म्हणतात आम्ही एवढं प्युअर वागून सुद्धा आमची धुलाई आहे. तुला तर मर्सिडीज घ्यायची, तुला महिन्याला 5 लाख पाहिजेत बाबड्या, आणि तू काय म्हणतो प्रॉब्लेम नको. बोला आता. तुम्हाला सेंचुरी मारायची पण कोणीच नाही खेळायला. बॅट बॉल ट्रम्प तुमच्याकडे आहेत, कशी करणार? तुम्ही म्हणाल मशीन लावू. मशीन नाही लावायचं, तू भिकारी आहे. टाक बॉलिंग पाहिजे, दिवस पाहिजे तर रात्र पण पाहिजे. येस और नो? एक दिवस झोप नाही घेतली तर दुसरा दिवस कसा जातो? एक दिवस झोपायचं नाही रात्री, कसा जाईल दुसरा दिवस? अनुभव केलाय कोणी कधी लाईफमध्ये? कोणी केलाय? काय होतो? डोळे लाल होतात, ॲसिडिटी होती, आळस येतो, डुकल्या लागतात, चिडचिड होती. मग तुम्ही शरीराला झोप नाही दिली तर शरीर साथ देत नाही. मग मनाला जर तुम्ही शांतता, मेडिटेशन नाही केलं, मनामध्ये विचार कुठले येतात त्याला ऑब्झर्व नाही केलं, तर तुमचं मन सुद्धा फुल ट्रॉफिक जाम असेल त्याच्यात. आणि चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नकारात्मक गोष्टी पाहायला भेटतील. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले. शिवाजी महाराज काय आहेत? प्रॉब्लेमच नसता. व्हाय वी आर डिस्कसिंग अबाउट शिवाजी महाराज? का बरं? लढाया, रक्तबंबाळ, स्वराज्य, सहाला प्रॉब्लेम होता, शॉर्ट आउट केला, पंगा घेतला, निघून गेले. आज 350 वर्षानंतर बघा किती दंगाना चालू आहे. पण जेव्हा आपल्या समोर प्रॉब्लेम येतो ना, फेमस व्हायचं असतं ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून. पण हे काय म्हणतो, आलाच का? कोण जबाबदार याला? मला नाही करायचं काम. पाणी कुठं व्हायला जातं माहिती आहे? खोलीकडे. नकारात्मक विचार नकारात्मक विचाराकडे प्रभाव करतात. तुम्ही ज्या विचाराचं चिंतन करताय, जे शब्द वारंवार बोलताय, ती फ्रिक्वेन्सी तुमच्या माइंडमध्ये स्टोअर आहे. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार हळूहळू. अंडरस्टँड होते सगळ्यांना? मी बोलल्यानंतर त्याचा परिणाम समोर होऊ किंवा नाही होऊ, माझ्यावर तो 200% होतो. त्याच्यामुळे मी घाबरतो. महात्मा गांधीजी आपले अपलाईन आहेत. त्यांनी सांगितलं होतं, बुरा मत देखो. एक ज्ञान, बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशनला लोक नॉलेज समजतात. इन्फॉर्मेशनला लोक नॉलेज समजतात. इन्फॉर्मेशन हे कोलेस्ट्रॉल आहे. ती इन्फॉर्मेशन कुठं कशी वापरावी त्याच्या आयुष्यात अनुभव आलेले नसतील तर ती इन्फॉर्मेशन असूनसुद्धा तुम्हाला काही फायद्याची नाही. आणि आज इन्फॉर्मेशनचा बाजार उठलाय सगळीकडून. अनएक्सपेक्टेड गोष्टी जीवनामध्ये इव्हेंट हॅपनिंग होणार. येस ऑर नो? इव्हेंट आपल्या हातात नाहीत. येस ऑर नो? आजार होऊ राहिलेत घराघरात, लग्नाचे इश्यू आहेत, नातेसंबंधात इश्यू आहेत, मेंटली लोक ट्रेसमध्ये आहेत, नातेसंबंधात शारीरिक लेवलला आहेत का? मग त्याला जबाबदार कोणी आहे का? किती जणांकडे असे प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही देवाला धरलेले. हो असणार. काही देवाचा पण पंगा घेऊन येत, दाखवतेच मी वर गेल्यावर. बरं किती जण अशा लोकांचे पण मनात असे भरून बसलेत भूतकाळात 10-20 वर्षापूर्वी झालेल्या घटना
त्यांनी शब्द दिले होते, पण आपण त्याचं एक खोलगट खड्डं करून पण झाड करून टाकलं मनामध्ये. तो आला, तो बोलला, त्यांनी घटना घडली, त्याने कुठाने केले, त्याच्यामुळे जे घडायचं त्याचं उडून पण गेलं. पेन गोष्टी घडत होताना होतो की घडून गेल्यानंतर विचार केल्यावर होतो? किती लोक ॲग्री करतात घडत असताना पेन नाही होत सर, घडून गेल्यावर पेन होतो. मग घडून गेलेला गोष्ट प्रेझेंटमध्ये आहे, फ्युचरमध्ये का पास्टमध्ये?